नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि गावाकडच्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवलाय। मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, उलट कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला। तसंच सर्जिकल स्ट्राईकचं मोदी सरकार राजकारण करत असल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी केला। एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची स्तुती करणं कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसिंह आडाम यांना चांगलंच भवले। अशी स्तुती केल्यानं पक्षानं त्यांच्यावर कारवाई करत केंद्रीय कमिटीतून त्यांना निलंबित केलंय। पुढील 3 महिन्यांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलंय। तब्बल 60 तास पाकिस्तानात घालवून देशाचा वाघ अभिनंदन मायभूमीत दाखल झाला। अजूनही अभिनंदन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। कोल्हापूरमध्ये तर एका सलूनवाल्याला अभिनंदन मूठ कट ठेवणाऱ्यांचे कटिंग सेविंग मोफत करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीचे एक तरी तिकीट तृतीयपंथी व्यक्तीला देऊ अशी घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती। याची सुरुवात म्हणून पुण्यात राष्ट्रवादीने चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे। तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याकरता हे पाऊल उचलण्यात आल्याचं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। महाशिवरात्री निमित्तानं अनेक भाविक भक्त शिवमंदिरात दर्शनाकरता दाखल झालेले होते। त्याचप्रमाणे अकोल्यातील बार्शी टाकळीच्या खिल्लेश्वर मंदिरात दर्शनाकरता भाविकांची अलोट गर्दी होती। मात्र दर्शनाच्या दरम्यान भाविकांना मोठ्या प्रमाणावर मधमाशा चावल्यात। यामध्ये 25 ते याहून अधिक भाविक जखमी झाले आहेत। इंदापूरमध्ये इंद्रेश्वराची ग्रामयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यावेळी चांदीच्या पिंडीची रथामधून मिरवणूक काढण्यात आली, तर महिलांनी फुगड्यांचा फेर सुद्धा धरला। यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा उपस्थित होते। जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईला जाणाऱ्या भाविकांची सध्या गैरसोय होते, कारण या मुक्ताबाईंच्या मंदिराकडे सध्या दुर्लक्ष होत आहे। तर नेहमी 50हून अधिक दिंड्या इथं मुक्कामी येत असूनही इथं कोणतीच सोय नसल्यानं भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे। बीडच्या धारूर जवळ असणाऱ्या धुनकवड इथल्या धुनकेश्वर मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार घडला। सकाळी भाविक दर्शनाकरता गेलेले असताना त्यांना देवाची मूर्ती चोरलेली आढळली। दरम्यान गावकऱ्यांनी धारूर पोलीस स्टेशनला धाव घेत याची तक्रार नोंदवली आहे। त्यामुळे पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली। शरद पवारांनी चांदवडच्या सभेत गांधी कुटुंबियांची बाजू घेत मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे। इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून इतिहास नव्हे तर भूगोल घडवला असं सांगून गांधी घराण्यातील सर्वांनीच देशाकरता त्याग केल्याचं पवारांचं म्हणणं आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेकडून संचालक मंडळाकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव चौथ्यांदा अपयशी ठरलाय। जिल्हा बँकेनं 26 कोटी रुपयांचा थकीत कर्जापोटी हा साखर कारखाना जप्त केलाय। तर आता द्विसदस्यीय मंडळानं सविस्तर अहवाल दिल्यानंतर या संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। सरकारनं दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकरता केलेल्या मदतीत धुळे जिल्ह्याला 80 कोटी 51 लाख रुपयांची मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ही रक्कम टाकण्यात येणार आहे, मात्र ही रक्कम लवकर जमा व्हावी अशी मागणी शेतकरी करतात। नाशिकच्या मालेगाव शहरातील मौसम पूल या भागात शासनाच्या वतीनं महिला आणि लहान मुलांकरता 30 खाटांचं रुग्णालय बांधण्यात आलंय आणि या रुग्णालयाचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते। आगामी 3 महिन्यात हे रुग्णालय 100 खाटांचं करण्यात येईल असं आश्वासन राम शिंदे यांनी दिलंय। धनगर समाजाच्या धर्तीवरच बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं अशी मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे। सरकारने या संदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही तर बंजारा समाज बांधव उग्र होऊ शकतात असा इशारा सुद्धा देण्यात येतोय। बीडमध्ये स्मशानभूमीकडे जाण्याकरता असलेल्या रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। दरम्यान याचा निषेध करण्याकरता निगाळ समाजातील काही लोकांनी एका महिलेचा मृतदेह धारूर तहसील कार्यालयामध्ये ठेवून निषेध व्यक्त केला। दरम्यान घाबरलेल्या प्रशासनानं लागलीच पोलिसांना पाचारण केलंय। बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन्ही शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती। रानडुकराच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्यामध्ये घडली आहे। अकोल्यातल्या रोहनखेड इथं पंजाब वानखडे हा शेतमजूर बकऱ्या चारण्याकरता म्हणून गेलेला होता आणि त्याच्यावर रानडुकरांनी हल्ला चढवला। यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे।
भुसावळ शहरातल्या गुंडागिरी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं भुसावळ बस स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची उज्जत घातली, तर त्यातील काही जणांनी रिक्षाही फोडल्या। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील चौघांना अटक केली आहे। नांदेडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नी आणि 1 वर्षाच्या मुलाला विहिरीमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या गावामध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी राजेश मंगले यानं पोलीस ठाण्यामध्ये येऊन या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे। अभिनेते अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर तेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे आणि त्यासाठी शिरूर मतदारसंघातील भोसरीमध्ये आज राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याकरता लागलेल्या फ्लेक्सवर कोल्हे हे स्टार प्रचारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे। हिंगणघाट तालुक्यातल्या कांचनगाव इथल्या वासुदेव अवचट यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। यामध्ये शेती साहित्य जळून खाक झाले, तर यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय। वीज वितरण कंपनीनं झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात येते। द्राक्ष आणि बेदाण्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज तासगाव बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला, तर येत्या 21 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे परत द्यावेत अशी मागणीही करण्यात आली। बातमी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूणमधून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पाचा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शुभारंभ झाला। पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 10 कोटी रुपयांची तरतूद करून वशिष्ठी नदी याच्या स्वच्छतेला कालपासून सुरुवात झाली आहे। यवतमाळमध्ये जुगारावर छापा टाकण्याकरता गेलेल्या पोलिसांनी मारहाण केलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान अंत झालाय आणि त्यामुळे गाडीबोरी या गावात तणावाचं वातावरण आहे। दरम्यान घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावानं पथकातील 2 पोलीस कर्मचारी आणि होमगार्डला डांबून ठेवले। भीमाशंकर इथे एका अज्ञात तरुण आणि तरुणीचा नागफडी पॉइंटवर पडून मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय, मात्र ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही अस्पष्ट आहे। घटनास्थळावर जाऊन पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती घेऊन पुढील तपास करण्यात येतोय। बारामती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यानं सध्या 1 दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। रत्नागिरीच्या दापोलीत प्रजापती ब्रह्मकुमारी सेंटरच्या माध्यमातून शिवलिंगाची शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि यावेळी शिवलिंग श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आणि शंकर पार्वती यांचं खास आकर्षण होता। या रॅलीच्या माध्यमातून हिंदू धर्माबद्दल माहिती देण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली इथं प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं काल भव्य महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दर्शनाकरता भाविकांनी अलोट गर्दी केलेली होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोमनाथ मंदिरात हजारो भाविक भक्तांनी शंभू शंकराचं दर्शन घेतलंय। रायगड जिल्ह्यातील महाडमधील वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला महाशिवरात्रीपासून प्रारंभ झालाय आणि या पालखी मिरवणुकीमध्ये ढोल ताशा नगरच्या तालावर लेझिम नाचत उंच काठ्या नाचवत भक्तांनी सहभाग घेतला। पुढील 5 दिवस हा उत्सव असाच चालत राहील। रत्नागिरीच्या दापोलीतील निसर्ग सौंदर्याची आकाशातून कैद केलेली विलोभनीय दृश्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातलेली आहे। कोकणचा स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे पाहण्याकरता आणि मनसोक्त पर्यटक वारंवार कोकण किनाऱ्यावर हजेरी लावताना दिसतात। कोकणातील निसर्गाचा आता पर्यटकांना थेट आकाशातून आनंद घेता येणार आहे। राजे ट्रेकर्स आणि हवाई दुर्ग दर्शन या संस्थेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतल्या हरणे आणि आंजर्ले या ठिकाणी पर्यटकांसाठी खास हेलिकॉप्टरमधून निसर्गाचा मनमुराद आनंदाचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे। हा काळ्या बिबट्या आता ताडोबातील आकर्षण ठरतोय आणि या काळ्या बिबट्याच्या दर्शनानंतर पर्यटकांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या प्रतापगड इथल्या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक पाहायला मिळालं। या ठिकाणी असणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्यावर भाविकांनी माथा टेकला। खासदार सुप्रिया सुळे यांचा काल वाढदिवस होता आणि या निमित्तानं सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जेजूर इथं जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलंय। यावेळी सदानंद सुळे यांनी 5 पावलं घेऊन अनोख्या पद्धतीनं दर्शन घेतलं। कुलदेवताचं दर्शन घेण्याकरता जाताना सदानंद सुळे यांनी सुप्रिया यांना उचलून घेत काही पायऱ्या सुद्धा चढल्या। 1 2 3 सर
सगळे नेते मंडळी निवडणुकीच्या तोंडावर जागांचे तिढे सोडवण्यात व्यस्त असताना विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील मात्र लेझिम खेळताना दिसतात। आंबेगावमधल्या विकास कामांचं उद्घाटन करण्याकरता गेलेले असताना त्यांना ग्रामस्थांसोबत त्यांनी लेझिम खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि मग काय दिलीप वळसे पाटलांनी लेझिमच्या मैदानात ते दाखल झाले आणि लेझिम खेळताना दिसले।